आपला सगळ्यांचा लाडका बुलेट आमच्या गॉगरमधून खास आलेला आहे. तर आता त्याची थोडी मुलाखत घेऊया, मालकाची थोडी माहिती घेऊया की नेमकी कसा स्वभाव वगैरे ते. नमस्कार, मला दादा आपलं नाव सांगशील जरा. आपण आलात कुठून? मी आलो ग्वागर वरवेलीमधून. ग्वागर वरवेलीमधून. मला जरा बैलांचे नाव सांगशील. आपला वरवेली एक्सप्रेस बुलेट. वरवेली एक्सप्रेस बुलेट आपण पाहू शकता. आणि दुसरा आणि आपला हा आताच नवीन खरेदी केलेला संकल्पदादा अवेरी कलमुंडी यांचा माऊली. माऊली आणि बुलेट ह्या आता पळणार आहे. बैलांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव रागीट दोन्ही बैलांचा. घरी सांभाळतो कोण, कसं काय मग? सांभाळणी खरं म्हटलं तर आमचे आई वडील. आई सांभाळते. आई पप्पा. हा, एवढे मोठे बैल असून सुद्धा आई सगळ्या गोष्टी करते बैलांचं. आणि त्यांचं बाकी सगळं म्हणजे खाणेपिणं आई बाबा करतात. आई करते. हा, दोन्ही बैलांची. पोरं जे आहेत सगळी इथे उभे, हा, ते सगळं त्यांचं पोरं सांभाळ करतात. आम्ही काय आमच्या कामानिमित्त बाहेर असतो. बाहेर असं. बरोबर, त्यांना काय लागतंय. सोडणं, खाणं, बरोबर. व्यायाम हे हा. सगळं ते मुलं करतात. ओके. त्यांना मारतात बैल वगैरे की कसं काय? मारतात तरी पण ते काय जिद्द सोडत नाही. सोडत नाही. जिद्द आपली त्यांची आहे, आवड आहे. ओके ओके त्यामुळे त्यांना व्यायाम देणं, किती मारले बैलांनी तरी पण व्यायाम देणं, काही करणं हे सगळं मुलंच करत असतात. ओके. आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करता? प्रेम काय सांगू शकत नाही. प्रेम भरपूरच. ओके. आपण त्यांची काळजी कशी घेतो सांगा जरा. काळजी म्हणजे काय, बैलांना वेळच्या वेळी धुणं सोडणं सगळं व्यवस्थित चालू असतं. त्यांचं time to time खाणं, ओके व्यायाम वेळेत आपण देतच असतो कायम. ओके. आतापर्यंत आपली जोडी किती वेळा गुलाल झालेली आहे? यंदाचं त्यांचं आता सुरुवात आहे, पहिलं मैदान आहे. त्यामुळे आता सुरुवात केलेली. यंदा आज पाऊस पडलेला आहे, पावसाचं आगमन झालेलं आहे. बघूया काय होतंय. ओके. आणि आपण आपल्या वरवेलीकरांचा बुलेटला ओळखतात. नेहमी तो आपल्या परिचयामध्ये नेहमी गुलालामध्ये असणारा बैल आपला आहे. तर त्या संदर्भात जरा काय सांगा जरा बुलेटबद्दल. बुलेट काय जातो तिथे गुलाल घेतच असतो. तुम्हाला देखील माहिती आहे, सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे ओके. त्याचा इतिहास काय आहे. तो गेली 2-3 वर्ष तो आपल्या कोकणात पळतोय. आता तो यंदा त्याचं पहिले सुरुवात आहे. बघूया काय होतंय, नशिबाची साथ. ओके. नाही, नक्कीच आपल्या परमेश्वराचा आशीर्वाद आहेच आपल्या पाठीवरती. होय. ओके. आता हा पहिलंच मैदान आहे. त्याच्या अगोदर जर एखाद्या मैदानामध्ये जर आपली जोडी गुलालात नाही आली तर आपला काय अनुभव असायचा? अनुभव म्हणजे काय, ज्या आपल्या काही चुका झालेल्या असतील त्या आपण परत दुरुस्त करतो पुढे. आपल्या ड्रायव्हरला देखील कळतं, ड्रायव्हरला पण समजतं आपल्याकडून काय थोडी चूक झाली किंवा बैल कुठे कमी पडलाय. त्या सगळ्या गोष्टी त्यांना कळत असतात. ओके. त्यावेळेस ते पुढच्या मैदानात ड्रायव्हर देखील स्वतःच्या कलेने ते आपलं काम करतच असतात. बरोबर. ओके. आपल्याला रोहित भारी यूट्यूब चॅनलकडून खूप शुभेच्छा. आणि ही जी नांगरी स्पर्धा ही परंपरा अशीच अविरतपणे चालू राहो ही आपली ईश्वरचरणी प्रार्थना. माऊली आणि आपला बुलेट आहे. बुलेटचा तोरा बघा कसा येतो. आणि मालकाने ठेवलेली त्याची पोस्ट जपून वगैरे बघू शकता आपण. नमस्कार. मला जरा आपलं नाव सांगाल. माझं नाव सुधीर गणपत सावराडेकर. आपण आलात कुठून? मी मुक्काम पोस्ट असुर्डे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. ओके. आपल्या आज किती जोड्या आणलेल्या आहेत? आता आमची एक जोडी इथं आलेली आहे. ओके. आणि आपल्या घरी किती जोड्या आहेत सांगाल मला? आता माझ्याकडे एकूण 5 बैल आहेत. ओके. कालच्या पेटगावच्या मैदानात 3 बैल होती. ओके. आणि चिखलबुट्ट्याला इथं आमची 3 बैल असतात. ओके. मला जरा बैलांचं नाव सांगा जरा. वरती बैल पळणारे तो नाग्या म्हणून, नाग्या शेट म्हणून नावानं पळतो. हां एक पतंगराव पळतो. हां. एक सर्जेराव पळतो. ओके. अशी 3 बैल वरती पळतात. हां. दोन बैल इथे एक संग्राम. ओके. त्याचं नाव संग्राम आहे. हां. हा आपण लहानाचा मोठा घरी केलेला, घरी तयार केलेला आहे. घरचा साज आहे थोडक्यात तो. खर्चा ओके. आणि घरच्या गायला झालेला आहे. ओके. दुसरी गोष्ट, तो रेग्युलर गुलालात असतो. चिखलबुट्ट्याला कायम गुलाल असतो. गेल्या वर्षी इथलं एक कपाट आम्ही 1 नंबरच नेलंय. ओके. संग्राम आणि रॉकी होता. रॉकी बरोबर सोन्या होता. त्याच्याने घेऊन गेलो. ओके. आणि सोन्या आणि रॉकी याच्या काळात हा शिकलेला आहे मोठ्या बैलांच्या. ओके. म्हणजे मोठ्यांचा अनुभव घेऊन तो आता गुलालामध्ये आहे. 2 वर्षाचा असल्यापासून त्याला आम्ही पळवतोय. ओके. आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करता? मी बैलांवर माझा ट्रान्सपोर्ट धंदा आहे. मी सगळं सोडून ओके कंप्लीट गोठ्यातच असतो. 24 तास गोठ्यात असतो मी, 24 तास. ओके. आणि तिथे
माझ्या जर तुम्ही कधी आलात तर माझ्या गोठ्यामध्ये एवढ्या सुविधा ठेवल्यात बैलांना की कोणाच्याकडेही त्या सुविधा नसतील. सगळ्या मशिनरी आहेत, बरोबर. धुण्याचं सगळं आहे. एखाद्याच्या घरी एवढ्या वस्तू नसतील एवढ्या आपण गोठ्यामध्ये गेले. मशिनरी आहेत. ओके. आपण आपल्या बैलांची काळजी कशी घेता? माझ्या बैलांची काळजी सकाळीपासून 2 वेळा धुतले जातात. बैल सकाळचं आंबवण असतं, लिमिटेड वैरण असते. ते साधारण 10-11 वाजेपर्यंत त्यांना वैरण होते. त्यानंतर पाणी प्यायले की बैलाला 3 वाजेपर्यंत आम्ही काही त्यांना खायला देत नाही. 3 नंतर परत त्यांचा खुराक चालू होतो. ओके. आपण नांगरणीसाठी आणि छकड्यासाठी दोन्हीसाठी बैल आणता की कसं काय? हो, दोन्हीसाठी बैल खेळतात. ओके. आपल्याला कोणता मध्ये जास्त आवड आहे? नांगरमध्ये, चिखल नांगरणीमध्ये की छकड्यामध्ये? मी ऑलराऊंड आहे. वयाच्या 18 वर्षापासून, माझं वय आता 58. या खेळामध्ये मला 40 वर्ष झालेली आहेत. ओके. आणि हा छंद मी जमिनीला टेकपर्यंत जाणार. ओके. आपण पाहू शकता की किती हट्टी आणि जिद्दी शेतकरी आहेत ते. बैलांचा स्वभाव कसा मला सांगा जरा. बैल अतिशय मार्की आहेत, पण जर मी स्वतः उभा बैलांची राहिलो तर बैल जाग्यावर उभा असतात. छकड्याची सुद्धा बैला, माझी एक बैल धरायला 10 लोक लागतात. पण मी एकटा जेव्हा असेल तेव्हा मी ती एकटा बैल तो सुट्टीला करतो, एकट्यानं सोडतो बैल. मी सांगेन तसा बैल पाठीव होतात. ओके. आणि मालकीनबाईंना जे खाणं वगैरे घालण्याचं कसं काय करतात? मालकीनबाई आमच्या दुपारच्या वेळात मी नसेन त्यावेळेस मालकीनबाई गोठ्याकडे जाऊन असतात. मग त्यांना मारणं बैलांचं वगैरे कसं काय? नाही, ते सगळं पायपाने किंवा सगळ्या गोष्टी त्या करतात. ओके. जर एखाद्या मैदानामध्ये जर गुलाल नाही मिळाला तर आपला काय अनुभव असतो? आम्हाला गुलाल जरी नाही लागला तरी आमच्या चेहऱ्यावर कायम आनंद असतो. कारण माझ्या गरीब शेतकऱ्याला जेव्हा गुलाल लागतो तोच आम्हाला लागला असं आम्हाला समाधानी असतं. ओके. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जी ही परंपरा आहे ती अशीच विरतपणे चालू राहावी. आपण जरा मला सांगाल की आपल्याला अनुभव कसे असतात नांगरी स्पर्धेतले? आपलं नाव कसं? माझं नाव चालिंद्र गणपत कदम. ओके. आपल्याला नांगरी स्पर्धेतला किंवा आपल्या ह्या क्षेत्रातला अनुभव कसे सांगा जरा. कमीत कमीत तरी एक 25 वर्ष नांगरणीचा मला एक छंद आहे. ओके. आणि त्या छंदात बरेचसे गुलाल केलेले आहेत. बरोबर. गुलाल करून आज स्वतंत्र घरामध्ये स्वतःचीच बैल आहेत. 2 बैल स्वतःचे होऊन गेले. आता एक बैल राहिलेला आहे, तो बैल बाहेर काढत नाही. जो दुसरा जोड लावलेला आहे ते एक सरदार आणि शाहीर. ओके. हे बैलगाडी क्षेत्रात, नांगरणीच्या क्षेत्रात गुलालातच असतात. आज आपली जोडी आलेली आहे एक स्पर्धेला की आता एक सरदार म्हणून आणलेला आहे. ओके. एक बैल आपण फक्त घेऊन आलेला आहे पेऱ्यासाठी. ओके. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. मला जर आपलं नाव सांगाल? संजय शंकर लांडगे. आपण आलात कुठून? संगमेश्वर वाडावे. ओके. आपल्या बैलाचं नाव कसं आहे? राजा. आणि दुसरा जोडी आहे त्याचा? सावड्यातला मुन्ना आहे. मुन्ना. ओके. बैलांचा स्वभाव कसा आहे मला सांगा जरा. बैल एकदम शांत स्वभावाचा. ओके. त्यांची काळजी कशी घेता मला सांगा जरा. काय त्याला चालवणं असतं, नांगराला वगैरे दुखणं. ओके. आपण पाहू शकता त्याची ठेवण कशी आहे ती बैलाची. सुंदर अशी ठेवण आहे त्याची. आतापर्यंत आपली जोडी किती वेळा गुलाल झालेली आहे? गेल्या वेळी एक 16-17 गुलाल झाले. ओके. हां. यावर्षी परवा तोरणच्या मैदानात आपण 4 नंबर केला. ओके. काल देवद्याच्या मैदानात 2 नंबर केला. ओके. म्हणजे नेहमी आपली जोडी गुलालामध्ये असते. ओके. जर आपली एखादी मैदानामध्ये जोडी आली नाही तर आपलं काय मत असतं मला सांगा जरा. काय बैलाला आम्ही कधी मारजोड नाही कधी. ओके. बाकी एकदम शांत बैल असल्यामुळं थोडं पायऱ्या किंवा रुपण वगैरे असते. बरोबर. काही काय अडचण येतात. ओके. तर आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ही जी शेतीची नांगरी स्पर्धा जी परंपरा सुरू केलेली आहे ती अशीच अविरतपणे चालू राहावे ही परमेश्वराचरणी आपण मागणं करूया. नमस्कार. नमस्कार. मला जर आपलं नाव सांगाल? जोडीचं नाव आहे मिलिंद कृष्ण कदम, आरवली. ओके. आपण कोणत्या नावाने जोडी पळवता? मिलिंद कदम, आरवली. आम्हाला त्यांच्या नावाने जोडी पळवता? हो. ओके. मला बैलांची नावं सांगा जरा. शंकर, याचं नाव शंकर. मोठा शंकर आणि सोन्या. शंकर आणि सोन्या. खोपे शेटचा सोन्या. ओके. आलात कुठून? संगमेश्वर मधून. संगमेश्वर आरवली मधून. ओके. मला जर सांगा की बैलांचा स्वभाव कसा आहे? बैलांचा, दोन्ही बैलांचा खूप तापट स्वभाव आहे. तापट स्वभाव. हो. मग घरी त्यांचा सांभाळ कोण करतं कसं काय? सांभाळ माझे बाबा, हां. चुलते वगैरे सांभाळ करतात. आई. आम्ही फक्त नियोजन करतो. आई वगैरे त्याचं हां. म्हणजे त्यांना आईला वगैरे करत नाही. हो. हां. बाकी रागीट स्वभाव आहे पण घरच्यांना तो सांभाळ घेतो. सांभाळून घेतो. ओके. आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करता?
आपल्या जीवापेक्षा जास्त करतो आम्ही ते. ओके, त्याची काळजी किती घेता मला सांगा जरा. काळजी म्हणजे बैलांना जे खुराक वगैरे पाहिजे हां ते योग्य वेळेत देतो आम्ही. हां आणि जरा जर बैल काय जरा कुठे काय वाटलं हां. आजारपणाचं तर म्हणजे आम्हाला जेवण संपत नाही. ओके. आणि खूप चांगलं लगेच ताबडतोब डॉक्टर बोलून आम्ही ताबडतोब इलाज करतो. आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे त्यांची तुम्ही प्रेम काळजी घेता. हो, मुलापेक्षा आम्ही बैलांची काळजी घेतो. ओके. मी असं विचारेन की आपण छकड्याला पण आणता आणि नांगरीला पण आणता की कसं काय? कुठं नांगरीला आणता? दोन्ही छकडा पण आणि नांगरकी पण. ओके. तुम्हाला यामध्ये कोणतं आवडतं, नांगरणी आवडते की छकडा आवडतं? सर्वात जास्त नांगरणी. नांगरणी खूप धमाल असते त्याच्यामध्ये. कमाल. ओके. आणि प्रत्येकाला गुलाल मिळतो इथे. ओके. नांगरमध्ये गुलाल मिळायचे चान्सेस जास्त असतात. मला सांगा की आतापर्यंत आपण किती वेळा गुलाल घेतलेला आहे? जवळजवळ 2023 मध्ये पाखरे आणि शंकर पळायचा हां. तेव्हा एक नंबरचे प्रत्येक मैदानामध्ये आम्ही गुलाल घेतलेले आहेत. ओके. आणि गेल्या वर्षी छोटा शंकर मोठा शंकर तिथे देखील आम्ही खूप सारे गुलाल घेतलेले आहेत. म्हणजे यावर्षी आमचा नवीन पायरा आहे. हां शंकर आणि सोन्या आहे. हां. म्हणजे दरवर्षी नेहमी आपली जोडी गुलालामध्ये असते. हो. आणि आपला ड्रायव्हर कोण असतो? ड्रायव्हर आमचा अमोल गुरु असतात. हां. रामू शेठ असतात. ओके. म्हणजे नामांतरित जॅकेट आपले. अभि झगडे देखील असतात. ओके. बैलांचं सगळं नियोजन वगैरे बांधणं बिण्यापासून अनिरुद्ध कदम, पांड्या कदम ओके. असं नियोजन करतो. सगळी मुलं असतात आपल्याबरोबर. सतीधारी सगळेजण असतात. ओके. माझा शेवटचा प्रश्न, जर एखाद्या मैदानामध्ये जर गुलाल मिळाला नाही तर आपलं काय मत असतं मला सांगा जरा. साहेब जर गुलाल मिळाला नाही ना तर आज नाही मिळाला पण उद्या कधीतरी लागेल आम्हाला गुलाल, ह्याची खूप अपेक्षा असते आम्हाला. ओके. आणि आम्ही बैलांना अजिबात मारत नाही. हां. सोडतो आणि आपल्या गाडीत भरून आपल्या घरी घेऊन जे येतो. काय असेल ते त्या नियमाप्रमाणे करता. हो. ओके. बैलांवरती आमचा राग नसतो, जाकीवरती राग नाही. ओके. कारण आम्ही मुलापेक्षा त्याच्यावरती प्रेम करतो. बरोबर बरोबर. आपल्याला पुढील मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ओके. नमस्कार. मला जर आपलं नाव सांगाल. भारत कदम, ओके. आपण आलात कुठून? तांबेडे. संगमेश्वरमधून आलेली आहे जोडी. आपण कोणत्या नावाने बैल जोडी पळवणार आहात? राजू लाडच्या नावाने आज जोडी पळवणार आहात. मला सांगा बैलांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव म्हणजे हा बैल मार्क आहे. ओके. बैलाचं नाव सांगा ना जरा. बंडे. आणि त्याच्या जोडीला दुसरा कुठला असणार आहे? एक नंबर बैल आहे. झेंडा किंग. बंड्या. ओके. बंड्या. आणि दुसऱ्या जोडीला आपला कोण असणार आहे? हा बघा इकडे एक सागर म्हणून बैल बांधलेला आहे आणि इकडे झेंडा किंग आहे. मला जरा सांगा तुझा स्वभाव दोन्ही बैलांचा कसा आहे? रागीट आहे. त्या मग तुम्ही त्या बैलांवरती किती प्रेम करता? जेव्हा पाडपलीकडे प्रेम करता. ओके. त्यांची काळजी कशी घेता मला सांगा जरा. काळजी म्हणजे बरोबर. हां. ओके. म्हणजे आपल्या घराजवळच वाडा आहे. हां. 4 दिवसांनी त्यांना व्यायाम वगैरे चालूच असतो. ओके. त्याला धरायच्या पोहणी वगैरे चालूच असते. चालूच असते. बरोबर बरोबर. ओके. आतापर्यंत आपली जोडी किती वेळा गुलालात आलेली आहे? आता हे आजचं तिसरं मैदान. हां. 2 मैदानामध्ये पॉईंटवर जरा गाडी थोडीफार घासाघूस झाली. ओके. गेल्या वर्षी 15 गुलाल झाले. ओके. आणि दरवर्षी आपली जोडी गुलालामध्ये असते. ओके. जर एखाद्या मैदानामध्ये आपली जोडीला जर गुलाल नाही मिळाला तर आपलं काय रिॲक्शन असतं जर सांगाल मला. ओके. ओके. म्हणजे सहज आधी आम्हाला गुलाल नव्हता म्हणजे हां. गेल्या वर्षीपासून आम्हाला ही जोड लागल्यापासून नेहमी गुलाबात असते. ओके. आपल्याला परमेश्वराच्या कृपेने प्रत्येक मैदानात गुलाल मिळत जावं आणि ही जी परंपरा आहे शेती नांगरणी स्पर्धा ही अशी अविरतपणे चालू राहो असं रोहित बारे यूट्यूबकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ओके. मला तुमचं नाव सांगा जरा. आलात कुठून? आज कोणत्या नावाने जोडी पळवणार आहात? रामपूरवाले आहेत ना हां. त्यांच्या बैलासोबत. ओके. बैलाचा स्वभाव कसा मला सांगते जरा. हां. तुमच्याकडे पण येणार आहे मी. हां. म्हणजे थोडं हां. त्याची तुम्ही बैलावरती किती प्रेम करता? हां. खूप करता. आयटम ते घेणारच तुम्हाला. ओके. आतापर्यंत आपली जोडी किती वेळा गुलालात आलेली आहे? म्हणजे नेहमी जोडी गुलालामध्ये असते. ओके. त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ओके. मला जरा सांगा आजोबाजार की तुम्ही किती वर्ष नांगरी स्पर्धेला येत आहे? हां. या स्पर्धेमध्ये तुम्ही येत आहे. तुमची जोडी आणली की आमचा आज बैल नाही. नाही जोडी आणली.
आपण आम्ही आमचाच बैल ओके, म्हणजे आज तुम्ही हा एक आहे ओके, म्हणजे आज तुमची सगळ्यांची जोडी करून आलेली आहे. तुमचं गाव कुठलं? चेमोण शेमावणे. कुठं? संगमेश्वर संगमेश्वर. मग आपण पाहू शकतो की ड्रायव्हर साहिल पण ओके, संगमेश्वरून जोडी आलेली आहे. या शर्यतीसाठी यांनी गोदरेज कंपनी सोडून आले. ओके, आपण पाहू शकता केवढं मोठं काम केलं काकांनी ते. खास शर्यतीसाठी धंदे सोडून खास शर्यतीसाठी येतात. तुम्ही आपण पाहू शकता मॅनेजर होते. ओके, किती प्रेम आहे शेती क्षेत्रावरती यांचं ते. तुम्ही पाहू शकता कुंभारलीकरांचा शंकरचा मैदान दाखवून आलेला आहे. हे बघा, आपला मित्र पण आहे त्याच्याबरोबर, खास मालक